काय गजब असतं ना या लाटांचं. येतात, आपल्या पायाला स्पर्श करतात आणि असं वाटतं ना की सगळं दुःख सोबत नेतील. पण जाताना मात्र ओलावा सोडून जातात, अगदी आठवणीसारखं. आई ना नेहमी म्हणायची की मीरा, तू ना अगदी समुद्रासारखी आहेस, वरून शांत, हात वादळ दाबून ठेवणारी. पण आज आज तिला सांगावं असं वाटते की आई, ती वादळ आता बाहेर पडायला बघते ग. कोणाकोणासाठी आणि काय काय केलं मी आजवर. एक एक आदर्श मुलगी, एक कष्टाळू सून, एक समजूतदार पत्नी. पण पण ह्या सगळं मुख वाटण्याच्या मागे मी कुठे हरवले हे मलाच नाही कळलं. लोक म्हणतात वेळेसोबत सगळं ठीक होतं. खोटं बोलतात सगळे. वेळ फक्त जखमीवर खपली धरते, ती भरून काढत नाही. कधी कधी वाटतं ना ह्या लाटांसोबत खूप लांब निघून जावं, जिथे कोणाला माझी अपेक्षा नसेल, जिथे कोणाला उत्तर द्यावी लागणार नाही, जिथे जिथे मी फक्त मी असेल. पण आयुष्य आयुष्य ना ह्या ह्या वाळूसारखं असतं. कितीही घट्ट पकडण्याचा प्रयत्न केला ना तरी ते बोटांच्या फटीतून मिसळतच. मग कशासाठी हा त्रास, कशासाठी ही धावपळ. आज पहिल्यांदा स्वतःला विचारावं असं वाटतंय की मीरा, तू शेवटचा मनापासून कधी हसली होतीस ग. कदाचित आज या समुद्राशी बोलताना, कारण याला माहितीये की शांत राहून किती ओरडता येतं ते.